पवित्र पोर्टल 2025 तर विद्यार्थ्यांच्या ज्या निवड यादी आहे ह्या साईडवर उपलब्ध झालेल्या आहे। तर बघू शकता सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। पवित्र पोर्टल 2025 तर विद्यार्थ्यांच्या याद्या साईडवर उपलब्ध झालेल्या आहे आणि त्या अगोदर किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे याबद्दलचं जे निवडीसाठी जे शिफारस पत्र आहे हे सुद्धा साईडवर उपलब्ध झालेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आजच्या तारखेमध्ये हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे प्रेस नोट म्हणून। ज्याही विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म लॉक केलेले आहेत तेच विद्यार्थी यामध्ये इलिजिबल होते। तर बघू शकता यामध्ये मुलाखतीशिवाय या यादी जाहीर झालेल्या आहे आणि यामध्ये बघू शकता यामध्ये टोटल पदसंख्या किती होत्या आणि शिफारस होत असलेल्या विद्यार्थ्यांची पदसंख्या बघा। तर जिल्हा परिषदसाठी 8481 विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आलेली आहे। टोटल जागा एवढ्या होत्या। नगरपालिकासाठी 226, महानगरपालिका 1306, त्यानंतर आदिवासी विभाग 1601, शासकीय विद्यानिकेतन 54 आणि खाजगी शैक्षणिक संस्था 1451 अशा प्रकारे टोटल 13119 विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आलेली आहे। म्हणजे निवड झालेली आहे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो, कारण की शिफारस करण्यात आलेली आहे आणि बाकीच्या ज्या जागा शिल्लक आहे या जागा जे काही रिझर्वेशन असते ते विद्यार्थी उपलब्ध नसल्यामुळे, जसे की समांतर आरक्षणानुसार माजी सैनिक 15%, त्यानंतर अंशकालीन 10%, अशा प्रकारच्या जागा मंजूर आहेत। त्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने 2760 पदे व 1760 पदे रिक्त राहिली आहेत। तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील 802 व पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची 1408 पदे रिक्त राहिलेली आहे। तर हे जे आरक्षण आहे यानुसार काही पदे रिक्त राहिलेली आहे। तर अशा प्रकारे माहिती उपलब्ध झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना SMS सुद्धा आलेले आहे। आपण या साईटवर जाऊन सुद्धा बघू शकतो। त्यानंतर आपली जी यादी आहे ही डाउनलोड मेनूवर सुद्धा उपलब्ध होऊन जाणार। ते प्रकारे आपण संपूर्ण माहिती आता बघणार आहे। तर आपण साईटवर जाऊन संपूर्ण माहिती चेक करणार। तर साईटवर आल्यानंतर बघू शकता इथे जे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे इथे आपल्याला ज्या PDF आहे म्हणजे सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ही आपल्याला या डाउनलोडच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध होऊन जाणार। परंतु सध्या जस्ट निकाल लागलेला आहे त्यामुळे साईटवर भरपूर लोड आहे आणि साईटवर अजूनपर्यंत PDF ह्या उपलब्ध होत नाही आहे। तर तुम्ही डाउनलोडमधून PDF डाउनलोड करू शकता। त्याचनंतर तुमच्याकडे ID आणि पासवर्ड आहे, लॉग इन करून सुद्धा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का हे सुद्धा तुम्ही लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकता। तर या प्रकारे संपूर्ण विद्यार्थी आता लिस्ट चेक करू शकता। तर तुम्ही डाउनलोडमध्ये चेक करा आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन सुद्धा करू शकता। ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना SMS सुद्धा आलेले आहे। तर या प्रकारे पवित्र पोर्टल 2026 साठी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर आपलं नाव आलेलं आहे लिस्टमध्ये किंवा नाही चेक करा आणि पवित्र पोर्टलच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।